मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांना आणलेलं आहे. ताई, नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झालेली आहे, काय सांगा? एक मिनिट, त्या महिलांना एक मिनिट थांबा, एकच मिनिट, त्या महिलांना जाऊ दे. की सुप्रियाताई सुळे सध्या मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतले. केम्ब्रिज चौकामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलना ठिकाणी त्यांनी उपस्थित होते आणि आधी या ठिकाणी त्यांना पोलिसांनी आणलेलं आहे. आपल्यासोबत सुप्रियाताई सुळे आहेत, या ठिकाणी त्या बसले. ताई, नसरापूर प्रकरणामध्ये आरोपीला फाशी झालेली आहे. एक हिंदीचं होऊन जाऊ दे, यांचं आपलं मराठी देते ना, सगळे आले ना की मराठी सगळ्यांना देते, येतील ना, मग आता येतील. मैं इस जो जजमेंट आया उसका तहे दिल से स्वागत करती हूँ. कोर्ट के और पूना के जो एसपी है और पुलिस है, उनकी मैं आभारी हूँ कि उन्होंने जिस तरह से इस सब का फॉलोअप लिया. और हमारी पहले दिन से मांग है कि इस केस में कोई राजनीति नहीं करेगा. और माननीय मुख्यमंत्री जी से हमने विनती की कि एक फास्ट ट्रैक कोर्ट में केस चलाइए. आप पूरी ताकत से, महाराष्ट्र सरकार ने खड़ा रहना चाहिए फैमिली के साथ और उनको फांसी की शिक्षा होनी चाहिए. और हमारी मांग है कि इसको फांसी जल्द से जल्द मिलनी चाहिए. बड़े उसमें फांसी देना चाहिए आपकी? मेरी मांग है कि पूना में उसको लाइए और सबके सामने उसको फांसी दीजिए. एक मैसेज देना चाहिए. महाराष्ट्र की पुलिस के बारे में हमें बहुत अभिमान है और महाराष्ट्र की पुलिस बहुत अच्छा काम करते हैं. तो एक मैसेज जाना चाहिए कि इस कोई भी गंदी नज़र से हमारे बच्चों की तरफ कोई देखेगा तो उसको फांसी मिलेगी. इस तरह के जो आरोपी रहते हैं, पुलिस की ओर से इनकाउंटर किया जाता है, तो क्या इनकाउंटर बेहतर रहेंगे या फिर इस तरह? इनकाउंटर की क्या ज़रूरत है? उन्होंने फांसी की शिक्षा दी है ना, तो इनकाउंटर का सवाल ही कहाँ आता है? मराठी एक मिनट अभी कट करके ले बोल कर. ओके, यस यस. सगळ्या महिलांना सोडा फक्त व्यवस्थित. ओके, यस. ओके ताई. ओके माधव सर. ताई, ओके. नसरापूर घटनेतल्या आरोपीला फाशीची शिक्षा काय? जो निर्णय आज आला, मी कोर्टाचे आणि पुन्हा ग्रामीणच्या पोलिसांचे आणि तिथल्या एसपींचे मी जाहीर मनपूर्वक आभार मानते की आपल्या या नराधामांनी ज्या क्रूर पद्धतीने आपल्या लेकीची हत्या केली, तिला न्याय देण्याच्या प्रक्रियेचा एक मोठा टप्पा आपण गाठला आहे. पण ज्या दिवशी या नराधामाला फाशी मिळेल त्या दिवशी त्या मुलीला न्याय मिळेल. त्याच्यामुळे फाशी ही तातडीने झालीच पाहिजे. आणि माझं तर म्हणणं आहे, भर चौकात फाशी द्या. या फाशीनं काय मेसेज मिळणार आहे? एक तर महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि पुणे ग्रामीणचे जे एस पी आहेत त्यांचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे आणि कोर्टाचेही जाहीर आभार मानले पाहिजेत. कारण ज्या दिवशी ही घटना झाली, आम्ही सगळ्यांनी ठरवलं ह्याच्यात राजकारण आणायचं नाही. आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनाही आम्ही सगळे भेटून आलो. त्यांनी आम्हाला शब्द दिला. माननीय मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या पोलीस यंत्रणेचे, कोर्टाचे आम्ही सगळे मनापासून राजकारण बाजूला ठेवून मनपूर्वक आभार मानतो की सगळ्यांनी मिळून जो आज न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे त्याचा पहिला टप्पा आपण गाठला आहे. पण माझी माननीय मुख्यमंत्री आणि कोर्टाला विनम्र विनंती आहे की या नराधामाला भर चौकात खरं तर ठेचूनच काढलं पाहिजे. पण शेवटी आपण या देश आपल्या इच्छेने चालत नाही, तो संविधानाच्या चौकटीत चालतो. त्याच्यामुळे त्याला भर चौकात फाशी द्या आणि ती लवकरात लवकर. कोणावर अटॅक करा, कोणावर अत्याचार करा, कोणाला मारून टाका, या प्रवृत्तींना आळा घालण्याची गरज आहे. आणि हे मी जो निर्णय आहे तो एक स्त्री म्हणून सुद्धा त्याबद्दल मी समाधान व्यक्त करते. पण तरी पण त्या कोवळ्या जीवाचा जो जी त्याच्यावर अत्याचार झाला त्याच्याबद्दलची माझी संवेदना ही सदैव कायम राहील. आता कोर्टाचे आणि जे फास्ट ट्रॅकमध्ये यंत्रणांनी काम केलं त्यांचे संबंधित गृह मंत्रालयाचे सुद्धा मी त्या मानाने आभार व्यक्त करतो. जसं म्हणालात की त्याच पद्धतीनं फास्टेस्ट निकाल आलेला आहे. आतापर्यंतच्या ज्या बलात्काराच्या घटना होत्या त्यामध्ये ज्या काही सुनावण्या झाल्या अवघ्या 60 दिवसांच्या आतमध्ये हा निकाल लागलेला आहे. कोर्टानं असं देखील म्हटलंय की खरं तर आरोपीचं कृत्य पाहता तो याहून अधिक मोठ्या शिक्षेसाठी पात्र होता, परंतु आपल्याकडे फाशी हे एकच प्रावधान आहे.